you have to study arc of circle म्हणजेच वर्तुळ कंस. Here line and circle are given. If the line intersect two points A and B known as secant, a secant is divided into two parts of circle. Center is one part and without center is the second part. AYB and AXB, there are two parts. The parts are known as the arc of a circle. From figure, arc AYB and arc AXB are known as the arc of circle. In center of a circle is on one side of a secant known as a major arc. Here the C is the center and the secant, that is one side of a circle. Therefore, AYB is known as a major arc and remaining part AXB is known as a minor arc because center is not present in that part, so known as a minor arc. In figure, AXB is known as a minor arc and AYB is known as a major arc. म्हणजे आपल्याला इथं दोन लाईन आणि एक वर्तुळ दिलेला आहे. या वर्तुळ आणि लाईनमुळं जे दोन भाग तयार होतात, ज्या स्पर्शी म्हणजे छेदिकेमुळे जे दोन वर्तुळाचे भाग तयार होतात, त्यात प्रत्येक भागाला आपण कंस म्हणणार आहोत. इथं वर्तुळ केंद्र ज्या भागात आहे, सिकॅन्डच्या किंवा छेदिकेच्या एका भागात आहे, त्याला विशाल वर्तुळ कंस म्हणतात. म्हणजे आकृतीमध्ये AYB हा विशाल वर्तुळ कंस आहे आणि केंद्र नसलेला जो भाग आहे म्हणजे हा AXB याला लघु वर्तुळ कंस असे म्हणतात. अशा प्रकारे सर्कलच्या या छेदिकेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग तयार झाले त्यालाच आपण आर्क ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळ कंस असे म्हणतो. नाउ सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन. When the vertex of an angle, here O is a vertex of an angle, is the center of a circle is called central angle. That means here O is a vertex of center, then the arc or angle is known as a central angle. In figure, O is a center of circle and angle AOB is a central angle. म्हणजेच आपल्याला केंद्रीय कोन बघायचा आहे. O हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि केंद्राजवळ झालेला जो कोन आहे त्याला केंद्रीय कोन म्हणतात. आकृतीमध्ये AOB मापकोन AOB हा केंद्रीय कोन आहे. Here circle divided by two equal parts. AB is a diameter and divided by arc of two equal parts. Each measure of semicircular arc. Here the semicircular arc, here also semicircular arc, and measure of semicircle is a 180 degree. And if you complete the rotation, then total measure is a 360 degree. म्हणजे पूर्ण रोटेशन केला तर 360 अंश होतोय आणि पूर्ण रोटेशन असे केला तर 360 अंशाचा कोन होतो आणि अर्ध केला की 180 अंशाचा कोन होतो. याप्रमाणे म्हणजेच आपल्याला वर्तुळाचे दोन समान भाग होतात, एक भाग हा आणि दुसरा भाग, असे दोन्हीही वर्तुळाला आपण अर्धवर्तुळे असे म्हणतो आणि अर्धवर्तुळाचे माप 180 असते. अँगल मेजर ऑफ semicircle is 180 degree. And now here if you take this part, here there are two parts, angle AOB and angle AOB is a greater. So this AXB arc known as a minor arc and AYB arc known as a major arc. Here we know that major arc AXB, then how to find major arc AYB? Here measure of arc AYB is equal to total 360
मायनस मेजर ऑफ आर्क ए एक्स बी. म्हणजेच आपल्याला ह्या वर्तुळाच्या ह्याच्यामध्ये दोन भाग झालेले आहेत. त्यातला हा एक मायनॉर आर्क म्हणजेच लघु कंस म्हणतो आणि हा विशाल कंस आहे. मग विशाल कंसाचे माप काढण्यासाठी टोटल 360 मधून हा लघु कंस वजा करायचा. म्हणजेच माप कंस ए वाय बी बरोबर 360 वजा माप कंस ए एक्स बी. अशाप्रमाणे आपण याचं माप काढू शकतो. आर्क म्हणजे एकरूप कंस. फ्रॉम द फिगर, इफ द मेजर ऑफ सेंट्रल अँगल्स, these two central angles are equal and radius are equal, then the two arcs are congruent. Here from the figure, arc AB and arc DE are congruent because central angle 60 degree point 2 and 60 degree point 2, they are equal angles and radius are equal. Therefore, this arc and this arc are congruent. म्हणजे सेंट्रल अँगल म्हणजे हे दोन कंस समान आहेत की ह्याला केंद्रीय कोन म्हणतात. आणि जर केंद्रीय कोन समान असतील आणि वर्तुळाच्या त्रिज्या समान असतील म्हणजे एकरूप असतील तर हे दोन्ही आर्क ए म्हणजे कंस ए बी आणि कंस डी हे समान असतात. हे आपण अशाप्रमाणे लिहू शकतो सिम्बॉलमध्ये. म्हणजेच आर्क ए बी अँड आर्क डी इक्वल आहेत. दॅट इज यू हॅव टू राईट आर्क डी कॉन्ग्रुएंट टू आर्क ए बी. म्हणजे आपण हे असेही सिम्बॉलमध्ये लिहू शकतो चिन्हामध्ये. कंस ए बी आणि कंस डी हे एकरूप आहेत. सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क. हिअर सर्कल इज गिवन अँड in figure point A, B, C, D and E are concyclic. Here only one point C is a common point to A, B, C and E, D, C. Therefore, measure of arc A, C, E is equal to measure of arc A, B, C plus measure of arc C, D, E. That means measure of arc ACE means here sum of the two arcs A, B, C and C, D, E. म्हणजे आपल्याला कंसाची बेरीज कशी करायची हे आपण ह्यामध्ये पाहणार आहोत. इथं ए बी सी डी ई हे 5 बिंदू चक्रीय आहेत, एकाच वर्तुळावर आहेत. ह्यात सी हा एकच मी सामायिक बिंदू घेतलेला आहे. तर आपल्याला या दोघांचाही सामायिक बिंदू आहे ए बी सी आणि सी डी ई. आपल्याला या दोन कंसाची बेरीज करायची आहे ए सीची. म्हणून कसं लिहायचं आहे, कंस ए सी ई अधिक कंस सी डी ई बरोबर माप कंस ए सी ई. म्हणजे या दोन कंसाची बेरीज केली असता आपल्याला माप कंस ए सी ई येणार आहे. Set 3.3 Example 1. In the figure, points G, D, E, F are concyclic points of a circle with center C. Angle ECF 70 degree. Measure arc DGF 200 degree. Find the measure arc DE and measure arc DEF. Figure is given. Here angle is 70 degrees given. Measure angle ECF 70 degrees given. Here central angle and its corresponding arcs are equal. Therefore, measure arc EF is equal to measure angle ECF because central angle and corresponding arcs are congruent. Therefore, measure arc EF is equal to 70 degree. Now we have to find measure arc D. Here measure arc D is equal to total 360 degree
complete circle measure minus into square bracket measure arc DGF plus measure arc EF. So 360 degree minus square bracket 200 plus 70 degree 270 degree. So 360 degree minus 270 degree measure arc D is equal to 90 degree. Now third, here we want measure arc DEF. Here measure arc DEF is equal to measure arc DE plus measure arc EF. That means sum of these two arc. Here measure arc DE 90 degree plus measure arc EF 70 degree. Its addition 160 degree. Therefore measure arc DEF is equal to 160 degree. That means EF is a 70 degree arc. Then second, D is equal to measure arc D 90 degree and measure angle DEF is equal to 160 degree. आता सराव संच 3.3 आकृतीमध्ये GDEF हे वर्तुळावरील बिंदू आहे. या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. मापकोन ECF 70 अंश दिलेला आहे. मापकोन DGF 200 अंश दिलेला आहे. तर मापकंस DE काढा आणि मापकंस DEF काढा. तर प्रथम मापकोन ECF 70 अंश दिलेला आहे. ह्याला केंद्रीय कोन म्हणतात. केंद्रीय कोन आणि संबंधित कंस एकरूप असतात. म्हणजेच मापकंस EF बरोबर मापकंस ECF, कारण केंद्रीय कोन आणि संबंधित कंस हे एकरूप असतात. म्हणून मापकोन EF बरोबर 70 अंश. त्याचप्रमाणे मापकंस DE बरोबर 360 म्हणजे पूर्ण वर्तुळाचे माप 360 वजा चौकटी कंसात मापकंस DGF अधिक मापकंस EF म्हणजे 200 अधिक 70 अंश. म्हणजे 360 वजा चौकटी कंसात 200 अधिक 70 अंश म्हणजे 360 अंश वजा 270 अंश म्हणजे 90 अंश. म्हणून मापकंस DE बरोबर 90 अंश आले. आता मापकंस DEF म्हणजे मापकंस DE अधिक मापकंस EF यांची बेरीज. मापकंस DE 90 अंश आहे. मापकंस EF 70 अंश आहे. 90 अधिक 70 बरोबर 160 अंश. म्हणून मापकंस DEF बरोबर 160 अंश आलेलं आहे. जे मापकंस EF 70 अंश, मापकंस DE 90 अंश आणि मापकंस DEF बरोबर 160 अंश आलेलं आहे. Here the theorem, the chords of corresponding to congruent arc of a circle or congruent circles are congruent. Means here arcs are given equal. To prove that chords are equal, here given in a circle with center P, arc APC is equal to arc DQE. That means these two arcs are congruent are given. To prove that chord AC and chord DE are congruent. Here to prove that these two chords are congruent. Here they complete the activity in triangle ABC and triangle BDE or DBE. Here number 1, side AB congruent to side DB because equal radii. Second, side BC is equal to side BE, also equal radii. BC means second side and BE means second side are equal. Angle ABC is equal to angle DBE. Measure of congruence arc. Therefore, these two triangles are congruent. Triangle ABC congruent to triangle DBE by SAS test. Therefore, chords AC is equal to chords DE. CSCT corresponding sides of a congruent triangle. Means arcs are equal, then corresponding chords are congruent. म्हणजेच आपल्याला प्रमेय बघायचा आहे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या जीवा एकरूप असतात. तर आकृतीमध्ये पक्ष केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC
एकरूप कंस डी क्यू ई तर सिद्ध करायचं आहे जीवा ए सी एकरूप जीवा डी. इथं आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी ई मध्ये बाजू ए बी आणि बाजू डी बी एकरूप आहे, कारण एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या बाजू बी सी आणि बाजू बी एकरूप आहे, कारण एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या कोण ए बी सी आणि कोण डी बी हे सुद्धा एकरूप आहे, कारण एकरूप कंसाची व्याख्या म्हणून दोन त्रिकोण एकरूप आहेत. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बी एकरूप आहेत. हे दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. ज्या अर्थी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत त्या अर्थी जीवा ए सी आणि जीवा डी हे दोन्ही पण एकरूप असणार आहेत, कारण एकरूप त्रिकोणाचे संगत बाजू